नमस्कार मित्रांनो, आजचा आपला दुसरा पार्ट असणार आहे सॉईल सायन्सचा, जे की आपण सुरुवात केलेली आहे. प्रिव्हियस इयर जे क्वेश्चन्स असतील त्याच्यामधून आपले कन्सेप्ट क्लिअर करायचे. आता जसा पहिला क्वेश्चन आपण पेडोलॉजी आणि इडेफॉलॉजीवरती पाहिलं, सोपा क्वेश्चन होता, परंतु आपण तिथं चुकतो. तसाच एक सोपा प्रश्न सॉईल सायन्सचा म्हणजे इल्युव्हिएशन म्हणजेच वॉशिंग इन आणि त्याच्यानंतर इल्युव्हिएशन म्हणजेच वॉशिंग आउट. आता याच्यामध्ये जे काही सॉईल प्रोफाईल असेल हा चॅप्टरमध्ये हे कन्सेप्ट येतो पहा. आता याच्यामध्ये तुम्हाला विचारलं काय होतं की जे इल्युव्हिएशन म्हणजे वॉशिंग इन ह्या झोन असा कोणता झोन आहे ज्याच्यामध्ये वॉशिंग इन होतं. आता त्याचं उत्तर होतं बी ऑरिझॉन. त्याचं उत्तर काय होतं? बी ऑरिझॉन. आता इथं प्रॉब्लेम होतो काय, ज्यावेळेस असा क्वेश्चन आला त्यावेळेस ओ आणि आरचा काही संबंधच राहत नाही, इवन सीचा सुद्धा राहत नाही. सीचा राहिला कोणता? दुसऱ्या दोनच ऑप्शनचा प्रश्न. मग याच्यामध्ये आपलं कन्फ्युजन जास्त होतं. तर इथं समजून घ्यायचं, जे काय आपले सॉईल प्रोफाईल असेल त्याच्यामध्ये 5 झोन असतात. ओ असतो, ए असतो, बी असतो, सी असतो आणि त्याच्यानंतर आर असतो. तर हे तुमचे किती झाले? 5 झोन झाले. आता याच्यामधला इल्युव्हिएशन म्हणजे वॉशिंग इन कोणता असतो आणि वॉशिंग आउट म्हणजे इल्युव्हिएशन कोणता असतो. तर लक्षात ठेवा, ओ ऑरिझॉन हा फक्त फॉरेस्टमध्ये सापडला जातो. ए ऑरिझॉन हा कल्टिवेटेड लँडचा टॉपमोस्ट समजला जातो. टॉपमोस्ट लेअर कोणता? आणि फॉरेस्टमध्ये टॉपमोस्ट हा आहे ओ ऑरिझॉन. टॉपमोस्ट हा समजला जातो आणि कल्टिवेटेडमध्ये टॉपमोस्ट ए समजला जातो. एमध्ये सुद्धा A1 A2 असे तुम्हाला प्रकार दिसतात. A1 A2 असे प्रकार तुम्हाला दिसतात. A1 A2 आणि A3 असे प्रकार दिसतात. बी मध्ये B1 B2 असा प्रकार दिसतो. आता जर पर्टिक्युलरली तुम्हाला इथं विचारलं, एकदम डेप्थमध्ये जाऊन नाही विचारलं की इल्युव्हिएशन म्हणजे वॉशिंग आउट कुठं होतं, तुम्हाला माहिती आहे की ए मध्ये काय होते? सॉईल कन्स्टिट्युएंट्स असतात. सॉईल कन्स्टिट्युएंट्स म्हणजे तुमचे मिनरल वगैरे किंवा डस्ट पार्टिकल वगैरे या सगळ्या गोष्टी. याच्यामधला सुद्धा A1 हा टॉप लेअर येतो पहा, टॉप लेअर येतो आणि त्याच्यानंतर A2 जो येतो तो हा A2 मध्ये वॉशिंग आउट होतं. वॉशिंग आउट म्हटल्यानंतर काय, तर जे काय तुमचं इल्युव्हिएशन असेल म्हणजेच वॉशिंग आउट असेल ते इथं A2 मध्ये घडतं. म्हणजेच इथले जे सॉईल कन्स्टिट्युएंट असतील हे सॉईल कन्स्टिट्युएंट काय होतात? इथून वॉशिंग आउट होतात, इथून निघतात आणि खाली जाऊन स्टोअर होतात. खाली जाऊन कुठं स्टोअर होतात? तर बी ऑरिझॉनमध्ये स्टोअर होतात. म्हणजेच बी ऑरिझॉनला काय म्हटलं जातं? इल्युव्हिएशन म्हटलं जातं, म्हणजेच वॉशिंग इन म्हटलं जातं. पण पर्टिक्युलर याच्यामध्ये सुद्धा B1 आणि B2 असे दोन आहेत. मग याच्यामधला जो B2 असेल या B1 जो असेल या B1 मध्ये काय होतात? त्याच्यामध्ये ॲक्युमुलेट होतात. जे इथून निघलेत ती इथं येऊन ॲक्युमुलेट होतात, म्हणजेच वॉशिंग इन होतात. म्हणजेच तुमचं इल्युव्हिएशन घडतं. तर हाच कन्सेप्ट होता की इल्युव्हिएशन आणि त्याच्यानंतर वॉशिंग आउट आणि त्याच्यानंतर वॉशिंग इन. पा दोन्हींचा उच्चार सेमच आहे, त्याच्यामुळं वॉशिंग इन आणि वॉशिंग आउट असं लक्षात ठेवा. तर इथं कन्फ्युजन तुमचं कुठं होतं? तर ए आणि बी मध्ये होतं. ए मध्ये सुद्धा A1 A2 आणि A3 असे पा. A3चा उपयोग काय? ए आणि बी ऑरिझॉनला जोडण्याचं काम A3 करत असतो. परंतु A2 मध्ये खरं जे इल्युव्हिएशन होतं म्हणजे वॉशिंग आउट होतं ते A2 मध्ये होतं आणि वॉशिंग इन म्हणजे जे स्टोअर होते, जे इथून निघालेत ते स्टोअर कुठं होते? B1 मध्ये होते. म्हणजेच B1चा पहिला लेअर आहे पा. जर एकदम डेप्थमध्ये जाऊन विचारलं तर A2 आणि B1 लक्षात ठेवा आणि जर सरळ विचारलं तर ए आणि बी आपल्याला लक्षात ठेवायचं. तर हा होता आपला कन्सेप्ट इल्युव्हिएशन म्हणजेच वॉशिंग आउट आणि वॉशिंग इन. हे दोन्ही कन्सेप्ट मला असं वाटतं समजले असतील तुम्हाला. तर हे PYQ जे असतील याच्यावरून आपण कन्सेप्ट क्लिअर करतोय पा. भेटूया नेक्स्ट कन्सेप्टमध्ये, नेक्स्ट PYQ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.